अकोला जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात रस्ते अभावी नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. बाळापूर तालुक्यातील ददमगाव परिसरात विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट बनते. या दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तातडीने रस्ता दुरुस्ती करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. मी अनिकेत प्रकाश खुळे, ग्रामपंचायत ददम, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. आमच्या गावाचा 1 किलोमीटर अजून समोर 1.5 किलोमीटर पर्यंत खूप रस्ता खराब झालेला आहे. गड्डे गिड्डे आणि या जायला खूप त्रास होत आहे. रुग्णांना, अजून शाळेतल्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे. आणि त्याच्यामुळे ते आम्ही सरकारला मागणी करत आहे की वारंवार किंवा आमचा रोड व्हायला पाहिजे. रस्ता नसेल तर आम्ही आंदोलन करणार आहे. मी सरकारकडे विनंती करतो, ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं, यांनी सरकारनं आमच्या गावाकडे, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर आम्ही सगळे गावकरी मिळून कलेक्टर ऑफिसवर आंदोलन करणार आहे. तरी जिल्हा अधिकारी महोदयांनी आमच्या गावाकडे लक्ष द्यावं ही विनंती.